नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण की आता सदर ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून तुम्हाला कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही आता जवळच्या CSC सेंटरवर किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर किंवा घरी बसल्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा SMS येणार त्यावेळेस तुम्हाला आपल्या सोयीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा भांडे घेण्यासाठी किंवा इतर साहित्य घेण्यासाठी तुम्हाला तारीख तुम्ही स्वतःच्या मनाने घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसवर जाण्याची गरज नाही. ह्या आता यांनी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले असून त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सांगितलं जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. म्हणजे 5 तारखेपासून यांनी ते जे ऑफलाईन म्हणजे जे ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला अर्ज करायचे होते ते या ठिकाणी त्यांनी बंद केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सदर सांगितलेले आहे की बांधकाम कामगार नोंदणी त्याचप्रमाणे नूतनीकरण व लाभांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे पहिले जनरली ऑफिसमध्ये जाऊनच ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू केले होते, परंतु आता त्यांनी 5 तारखेपासून तुम्ही कुठेही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर यांनी पुढे म्हटलेलं आहे की अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यास तुम्हाला तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्ही तारीख निवडू शकता कागदपत्राची पडताळणीसाठी. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला तारीख कोणती हवी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची हे सुद्धा यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी इतर हजर न राहिल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल. म्हणजे जर का तुम्ही एकदा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यावर तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्हाला तारीख निवडायची आहे, तुम्ही तारीख निवडल्या जर का तुम्ही त्या केंद्रावर पोहोचले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचा भरलेला अर्ज या ठिकाणी नामंजूर किंवा रद्द करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सदर ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तारीख निवडल्यावर स्वतः तुम्हाला त्या दिवशी व्हेरिफिकेशनला जावंच लागेल. नाही गेल्यास तुमचा फॉर्म हा रद्द होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण थोडक्यात माहिती पाहूया. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे. या साईडची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे कामगार कल्याण. अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यावर तुम्ही या साईडवर येऊ शकता. आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का तुमचा फॉर्म भरून पूर्ण झालेला असेल तर तुम्ही रिन्यूअलसुद्धा या ठिकाणी करू शकता किंवा काही फॉर्म चुकला असेल तर तुम्ही अपडेटसुद्धा करू शकता. या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलेले आहेत. तर आज आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहत असून तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या हिरव्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन होते. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. दोन्ही गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला प्रोसेस फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर त्याचप्रमाणे मोबाईल नंबर फिलअप केलेला असून आता या ठिकाणी प्रोसेस फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसेस फ्रॉम ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होते. या ठिकाणी पाहताय की तुम्ही न्यू BOCW रजिस्ट्रेशन. आता या ठिकाणी जे आपण आधार कार्ड नंबर यूज केला त्या या ठिकाणी आधार कार्डवरील काही माहिती या ठिकाणी शो होणार आहे आणि जे माहिती राहिलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टार आहे लाल अक्षरात ते या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे भरायचं आहे आणि बाकी तुम्ही नाही भरलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला जे स्टार आहे ते लाल अक्षरात या ठिकाणी भरायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे. तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे पतीचे नाव किंवा वडिलाचे नाव.
त्यानंतर लास्ट नेममध्ये आपले सरनेम म्हणजे आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अशा प्रकारे या ठिकाणी टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. या ठिकाणी जेंडर निवड तुम्ही आधार कार्ड नंबर जो वापरला असेल तो या ठिकाणी ॲटोमॅटिकली राहणार आहे. त्यानंतर इकडे लिहायचं आहे वैवाहिक स्थिती म्हणजे मॅट्रिक्युलर स्टेटस. या ठिकाणी तुम्हाला मॅरिड, अनमॅरिड, सिंगल, विधवा सर्वच प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. जर का तुम्ही मॅरिड असेल तर मॅरिड करायचं, नसेल तर सिंगल हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीचं ऑप्शन आहे. जे तुमची कॅटेगरी असेल SC, ST, OBC तर या ठिकाणी सर्वच कॅटेगरीचं ऑप्शन दिले आहेत. आणि जे कॅटेगरी दिसत नसेल तर का तुम्ही जनरलमध्ये असाल तर जनरल निवडायचं आणि अदर कास्ट जर का यामध्ये नसेल तुम्हाला OBC हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर OBC हे कास्ट निवडल्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे पत्ता आधार कार्डनुसार, म्हणजे ज्या आधार कार्ड तुमचा पत्ता असेल तोच पत्ता या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. एकदम साधा आणि सिम्पल हा मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काही मिस्टेक होऊ देऊ नका. या ठिकाणी तुमचा सर्वप्रथम बिल्डिंग नंबर, हाऊस नंबर जो असेल तो तुम्ही टाकू शकता, नसेल तुम्हाला 0 टाकायचा आहे. त्यानंतर इकडे रस्ता तुमचा जो असेल जो रस्ता या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एरिया, सिटी या ठिकाणी रस्ता म्हणजे तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकू शकता. सिटी तुमची तालुक्याचे ठिकाण, त्यानंतर एरिया म्हणजे आपल्या गावाचे ठिकाण. आणि जर का तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर ते शहराची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्णपणे पद्धतशीरपणे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा. या ठिकाणी जिल्हा तुमचा जो असेल जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडला इकडे तालुका ॲटोमॅटिकली तुमचे सिलेक्ट राहणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तालुका निवड या ठिकाणी तुमचं गाव राहणार आहे. त्यानंतर इकडे पिनकोड टाकायचा आहे. ॲड्रेस तुम्हाला भरल्यावर आता या ठिकाणी दुसरा कॉलम आहे फॅमिली डिटेल, कौटुंबिक माहिती. आता या ठिकाणी फॅमिली डिटेलमध्ये फक्त तुम्हाला आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील, त्याचप्रमाणे पती आणि पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांचीच नावे भरावी. या ठिकाणी फक्त आई वडील, पती पत्नी आणि जर का तुम्हाला 2 मुलं असेल तर या ठिकाणी फक्त तेवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॉर्म माहिती भरण्यासाठी या कॉलममध्ये फर्स्ट नेममध्ये त्यांचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर सरनेम, त्यानंतर इकडे मिडल नेम टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नावाचा स्ट्रक्चर दिलेला आहे. त्यानंतर इकडे जन्मतारीख निवडायची आहे. जे तुम्हाला ॲड करायचं असेल ते जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इकडे पुन्हा तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला जन्मतारीख निवडल्या या ठिकाणी एज ॲटोमॅटिकली सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर इकडे रिलेशनमध्ये सेल्फ हे दिसत आहे कारण की हा पहिला या ठिकाणी ऑप्शन आपला आहे. त्यानंतर इकडे प्रोफेशनलमध्ये काय करते तर फॉर एक्झाम्पल मजुरी, त्याचप्रमाणे शिक्षण जे असेल ते तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर इकडे टाईप केला तुम्हाला इकडे एज्युकेशनमध्ये या ठिकाणी क्लिक केल्यावर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे पहिला वर्ग, 9वा वर्ग, ITI, ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण झालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरायची आहे. मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी काही नाव टाईप केलं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेममध्ये A, लास्ट नेममध्ये B आणि सरनेममध्ये H अशा प्रकारे नाव टाकलं असून त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ टाकले असून ॲटोमॅटिकली इकडे एज येणार आहे. त्यानंतर सेल्फमध्ये हा स्वतःच पहिला कॅन्डिडेट असून स्वतः राहणार आहे. त्यानंतर इकडे आधार कार्ड नंबर आपला अर्थ राहणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला एज्युकेशनमध्ये तुम्हाला मजुरी टाईप केला खाली या ठिकाणी मजुरी हे मराठीमध्ये ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर इकडे ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे शिक्षणमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन मी चूज केलेलं आहे. त्यानंतर जर का तुम्हाला नॉमिनी ॲड करायचं असेल तर या ठिकाणी नॉमिनीला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर का घरातील किंवा तुम्ही जे नाव जोडत आहे त्याचे या पहिले बांधकाममध्ये नोंदणी आहे का असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते डिटेल तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड ऑप्शनला क्लिक करून आणखीन जोडा या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला सदर डिटेल जे असतील ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे आहे. जे तुम्हाला ॲड करायचे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी हे ॲड करून समोरची माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉई डिटेल. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉई म्हणजे नियुक्ती तपशील. तर या ठिकाणी दिलेलं आहे की डिटेल ऑफ द 19 डेज वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ज्याही कॅन्डिडेटचे सर्टिफिकेट आणलं असेल
किंवा ज्या ठेकेदाराचा तुम्ही सर्टिफिकेट आणलं त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. ठेकेदाराची किंवा ग्रामसेवकची किंवा इतर इंजिनियरची, ज्याही व्यक्तीची तुम्ही माहिती आणली असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर तुम्ही कुठल्या प्रकारे काम करता तर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर जनरली आपण या ठिकाणी एक पहिलं ऑप्शन आहे की ऑल टाईप ऑफ हेल्पर्स, या ठिकाणी आपण क्लिक करूया. त्यानंतर इकडे जारी करणाऱ्याचे प्रकार म्हणजे टाईप ऑफ द इश्युअर, तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की कॉन्ट्रॅक्टर आहे, ग्रामसेवक आहे. तर माझ्याकडे सध्या कॉन्ट्रॅक्टरचा मी सर्टिफिकेट आणलेलं असून 90 दिवसचं तेच मी या ठिकाणी टाकणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर हे सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ द इश्यू म्हणजे जारी करण्याचे नोंदणी दिनांक, या ठिकाणी तुम्ही जे सर्टिफिकेट आणलं असेल त्याच्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक किंवा जावक क्रमांक आपण त्याला म्हणतो, तोच या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इकडे डिस्पॅच डेट, तुम्ही ज्या दिवशी हा फॉर्म भरसाल त्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे जावक दिनांक म्हणून. त्यानंतर इकडे जावक क्रमांक या ठिकाणी भरल्यानंतर चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर हे भरल्यावर तुम्हाला त्या ठेकेदाराचे नाव लिहायचे या ठिकाणी. त्यानंतर ठेकेदार जिल्हा कुठला आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. जो जिल्हा सर्व जिल्ह्यात अवेलेबल आहेत तर या ठिकाणी जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा. त्यानंतर तालुका, अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर ठेकेदारासंबंधी या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असेल योग्य तालुका केंद्र निवडा. या ठिकाणी तुम्हाला आता ऑनलाईन भरताना हे नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरसाल तर या ठिकाणी नवीन ऑप्शन आलेलं असून तुम्हाला तुमच्या घरापासून किंवा तुमच्या जिल्ह्यापासून ज्या जागेपर्यंत तुम्ही राहता तो जिल्हा तुम्हाला जवळ जो पडत असेल तोच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर मी जो जिल्हा निवडला म्हणजे जो स्वतः तालुका असेल तो या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी शेवटचं ऑप्शन आहे सपोर्टिंग डॉक्युमेंट. आता या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट दोनच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. एक आहे तुमचं आधार कार्ड, ते 2 MBच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे 19 डेज वर्किंग सर्टिफिकेट, म्हणजे जे तुम्ही ठेकेदाराकडून, ग्रामसेवककडून, इंजिनियरकडून जे सर्टिफिकेट आणलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे PDF स्वरूपात 2 MBच्या आतमध्ये. PDF किंवा JP दोन्ही पण या ठिकाणी चालणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरून आता या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आलेला आहे की क्लिक टू लोड व्हिजिट डेट, म्हणजे तुम्हाला कुठल्या तारखेला तुम्हाला जायचं आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर यांनी तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला जेही दिनांक हवी असेल ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी जे लाल अक्षरात दिलेले आहेत ह्या तारखा पूर्ण बुक झालेल्या आहेत. या ठिकाणी हे तारखा तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्हाला ज्या तारखेला लाल नाही आहे ते तारीख या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आपल्या व्हिजिट करण्यासाठी किंवा आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की 3, 4, 6, 7 ह्या तारखा या ठिकाणी अवेलेबल आहेत. या तारखेला तुम्ही तुमची तारीख किंवा तुमची डेट या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी तारीख निवडल्यावर तुम्हाला इकडे या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP व्हेरीफाय केल्यावर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली होणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुल झाल्यावर तुमच्यासमोर एक PDF जनरेटचं ऑप्शन आहे. PDF काढून तुमच्याकडे PDF शो करून ठेवायची आहे. त्यानंतर PDF तुम्ही शो करून ठेवल्यावर आपला अशा प्रकारे या ठिकाणी आपला आज पूर्णपणे कंप्लीट फॉर्म झालेला आहे. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z बांधकाम कामगाराचा फॉर्म पाहिलेला असून जर का यामध्ये काही अडचणी असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.